वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने योऽव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। भक्त उद्धराय अवतार धरिला अज्ञानी मूढांना उपदेश केला। महापापीला विले मूळ पंथा नमस्कार माझा रामगिरी समर्था। आज का दिवाळी साजरी झाली बा, नाही म्हणलं तरी ऐकत नाहीत भक्तगण, त्यांनी दिवाळी साजरी केली। विशेष करून आमचे शिवाजी महाराज आपले बाबाजी म्हणत असतात त्यांना, शिव्या जरा शिल्लकच करतो तू प्रेमानं। सगळ्यांचं प्रेम आहे, त्याच्यानं हा सगळा सोहळा होत आहे। आपण आता प्रवचनाकडे जाऊ। तद्विद्धि प्रणिप्रातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानस्तत्त्वदर्शिनः। प्रस्तुत प्रवचनरूपी निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीता मधील 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा आहे। या श्लोकामध्ये भगवान योगेश्वर श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, ज्या ज्ञानाने सर्व कर्म समाप्त होतात, सर्व कर्मखिलं पार्थ ज्ञानेन परिसमाप्यते, ज्या ज्ञानाने पुरुष मोहित होत नाही, जे ज्ञान प्राप्त झाले की अज्ञान निवृत्त होते, ते ज्ञान तुला जर प्राप्त करायचे असेल तर तू श्री गुरूंना शरण जा, त्यांना प्रणिपात कर, त्यांना दंडवत कर, त्यांची सेवा कर, म्हणजे तुला ते तत्वदर्शी ब्रह्मज्ञानी महात्मे उपदेश करतील, ब्रह्मज्ञान देतील, असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात। या श्लोकावर बोलण्यापूर्वी काही परिहार द्यायचा म्हणजे ओंकारेश्वर पावन भूमीमध्ये कारेश्वराच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य योगियांचे राजे तपोनिधी श्री महंत रामगिरीजी बाबा, सद्गुरु श्री महंत सेवागिरीजी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले आपले सर्वांचे गुरुवर्य बाबाजी यांच्या प्रेरणेने व रामगिरीजी बाबा भक्त मंडळ यांच्या अथक परिश्रमातून हा संपन्न होणारा 11 गाव एक गणपती महागणेश महोत्सव संपन्न होत आहे। या 9व्या दिवशी प्रवचनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। जसे सद्गुरू महाराज आपल्याला बुद्धी प्रदान करतील तसे आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी गीतेमधील 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा श्लोक
आपण घेतलेला आहे. श्रीमद भगवद्गीता हा खूप मोठा ग्रंथ आहे आपल्या हिंदू धर्मामधला. त्या ग्रंथामध्ये असं गुह्य ज्ञान सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाला. ते ज्ञान कोणालाही न सांगता फक्त अर्जुनाला सांगितलं भगवंताने. ते कधी सांगितलं, केव्हा सांगितलं आणि सांगण्यामागचा हेतू काय आणि श्रीमद भगवद्गीतेची निर्मिती कशी झाली, आपण त्याकडे थोडं जाऊ. महाभारतामधील एक प्रसंग आहे. ज्यावेळी धर्मभूमीवर कौरव पांडव यांच्या दोघांचं युद्ध सुरुवात होणार होती. त्यांचं ठरलं होतं की कौरव आणि पांडवांमध्ये असं तुंबळ युद्ध होणार. मग धृतराष्ट्र हा राजा होता, दिल्ली हस्तिनापुराचा, कुरुक्षेत्राचा. मग राजा असल्यामुळे राजाच्या सर्व अधीन असतं, परिवार अधीन असतो, प्रजा अधीन असते, सर्व काही राजाच्या अधीन असतं. राजा जशी आज्ञा करील तसं सर्व जण करू लागतात. मग हे युद्ध होणार हे सगळ्यांना माहीत झालं. मग जे मोठे मोठे लोक आहेत, महर्षी आहेत, त्यागी आहेत, तपस्वी आहे, राजे महाराजे, त्यांचे आप्तेष्ट सर्व त्यांना भेटायला येऊ लागले आणि सांगत होते, राजे हे चांगलं नाही, युद्ध करणं याच्यामध्ये विनाश होतो. मग असंच व्यास महर्षी सांगण्यासाठी आले. व्यास महर्षीचा अधिकार मोठा होता. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लाल विंदायत पत्र नेत्र, असं वर्णन केलेलं आहे व्यास महर्षीचं. जे काही ग्रंथ आहेत ते व्यासाच्या मुखातून निघालेले आहेत. म्हणून आपण जे बसतो त्याला व्यासपीठ म्हणजे व्यासाचं स्थान मानलं जातं. व्यास महर्षी आले सांगण्यासाठी. अरे राजा युधिष्ठिरा, तुम्ही दोघही घरातलेच आहेत, पांडवही तुझेच आहेत आणि कौरवही तुझेच आहेत. हे युद्ध करणं बरोबर नाही, यामध्ये विनाश होईल, हे चांगलं नाही. मग परंतु धृतराष्ट्र ऐकत नव्हता. तो म्हणाला, महर्षी नाही, ते काही सांगू नका म्हणे, युद्ध हे अटळ आहे, युद्ध हे होणारच आहे. बघा ते मथार परत तेवढ्यावर ते थांबलं नाही. म्हणे महर्षी 100 मुलं आहेत म्हणे मला, त्यामधले 10 मुलं युद्धामध्ये मरतील, 25 मरतील, 40 मरतील, 50 मरतील, 60 मरतील, बाकी उर्वरित मुलं राहिलेले मस्तपैकी राज्याचा भोग घेतील म्हणे, मस्त राज्यामध्ये मजा करतील, युद्ध तुम्ही होऊच द्या एकदा. असे म्हाताऱ्याचे विचार. बघा, धृतराष्ट्र हा वयोवृद्ध होता, राजा होता, परंतु विचार कसे होते.
60-65 वर्ष वय असेल, किंबहुना त्याही पेक्षा जास्त असेल. त्याने जर मनात आणलं असतं युद्ध करायचं नाही, तर युद्ध झालं नसतं, विनाश झाला नसता. पण मुळात धृतराष्ट्रालाच मोह, ममत्व, आपलं आणि परख हे त्याच्या मनामध्ये, आणि हे असंच होतं बघा. हे असंच असतं. कुठेही धरा, ज्येष्ठ माणसं आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांनी जर विचार केला तर जे हानी व्हायची ती होत नसती. आमचे तरुण पोर आहेत काय, त्यांना भरपूर काही करायची, कुटाने करायची सवय असते. परंतु काही ज्येष्ठ माणसं असतात, वयोवृद्ध असतात, त्यांनी जर त्यांना सांगितलं अरे हे बरोबर नाही, हे तुमचं योग्य नाही, हे करू नका, तर ते थांबतं की नाही. पण यांना कंड असतो. हे नाही जमलं तर बघा ना, मग होऊच द्या, होऊ द्या तर होऊ द्या, मग नाश होतो. आजही ज्येष्ठ माणसाचा, श्रेष्ठ माणसं, वयोवृद्ध माणसाचा मान राखला जातो. मग त्यांनी त्या सन्मानानं राहणं, तसे विचार ठेवणं आवश्यक आहे. सगळ्यांना नाही म्हणत बरं का मी तसं, नाही तर म्हणतात आमच्यावर बेतली काय 60 वर्षाची 50 वर्ष. पण विचार चांगले असावं. विचार जर चांगले असतील तर विनाश होत नसतो. ते म्हातारा ऐकत नव्हतं धृतराष्ट्र. डोळ्याने आंधळ आणि ज्ञानानेही आंधळ, म्हणून विनाश झाला. मग महर्षींना वाटलं हा ऐकत नाही, काही सांगितलं तरी पण. मग म्हणले धृतराष्ट्रा, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. कोण म्हणाले? महर्षी व्यास. म्हणले तुला सांगून काही कळत नाही. त्यामुळं ते तिथून मार्गस्थ होण्याच्या मार्गावर आले. कारण की काही काहींना खूप सांगितलं तर त्यांना त्याचं महत्त्व नसतं बघा, आणि उलट ते जास्त विनाश करायला बसतात. जितकं सांगू तितकं जास्त ते, कारण की त्याच्या मनामध्येच ती धारणा नसती. एकदा काय झालं की वनामध्ये चैत्र महिना होता. त्यावेळेस काही वाटत नव्हतं. नंतर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, ज्यावेळेस जून महिना आला, पाऊस सुरू झाला, आणि त्या वनामध्ये माकड राहत होतं आणि चिमणी राहत होती. आणि मग ती चिमणी म्हणाली, इतने दिन बीत गए, आपने घरटा नाही बनाया. म्हणजे ते काय पाऊस पडला आणि ते माकडाला थोडं 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 उडू लागलं माकड, आणि ती चिमणी मस्त तिच्या घरट्यात बसली. चिमणीनं छान खोपा बनवलेला होता, पण हे माकड पूर्ण भिजलं, थोडं 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 उडू लागलं. मग ते चिमणी म्हणाली, इतने दिन बीत गए, आपने घरटा नाही बनाया. ते म्हणे काल आली म्हणे चिमुरडी, मला सांगायली घरट बनेल नाही. ते माकडच ना, कालच आली म्हणे, मला लागली ज्ञान सांगायला, घर बनेल नाही, हे बनेल नाही, ते केलं नाही, असं नाही झालं, तसं नाही झालं. त्याला राग आला. त्यानं त्या चिमणीत त्यानं घर बनवलंच नाही, पण त्या चिमणीनं जे छान खोपा बनवलेला होता त्यानं तो लुचला,
आणि त्याला तोडून मोडून चिरगळून टाकून द्याला. म्हणजे ही अशी वृत्ती, ही अशी माकड. कसं असतं आता इथं माकडाला परत कोणी बी ते माकडच असतं, कोणी त्याला छू छू करतं. आता इथं चिमण्या आहेत, कीर्तनात भजनात वगैरे त्या येतात. उलट किती आनंद वाटतो आपल्याला, वाटतं ते कॅमेऱ्यामध्ये शूट व्हावं, त्यांनी असं मस्तपैकी रमावं. आणि इथं एखादं माकड वानर येऊ द्या बरं, तर सगळेजण छू छू करतात, कारण की ती वृत्ती आहे. तशी माणसामध्ये माकडासारखी वृत्ती नसू नये. ऐकण्याची वृत्ती असावं, काहीतरी करण्याची वृत्ती असावं. लहानपणा दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. बघा, मुंगी जे काम करते ते हत्ती करीत नाही. म्हणून चिमणी आपल्याला किती आवडती, पण माकड आवडत नाही. का आवडत नाही? त्याच्या वृत्तीमुळे. तशी माकडासारखी वृत्ती माणसाची नसू नये. मग असो, पुढे महर्षी म्हणाले, तुझ्यावर खूप प्रेम आहे माझे, काय द्यायचं राजा तुला सांग. महर्षींनी ओळखलं, आता राजाची शेवटची भेट आहे. राजाचे पोरं मरणार आणि पोराच्या दुःखानं राजा मरणार, म्हणून काय द्यायचं. मला महर्षी, तुम्ही महान योगी आहेत, मोठे संत आहेत, महात्मे आहेत, तुमच्यामध्ये खूप योग शक्ती आहे. द्यायचं असेल तर मला असं द्या, मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे, त्या धर्मभूमीवर, त्या रणभूमीवर काय व्हायलं हे मला दिसणार नाही, मी बघू शकणार नाही. मग द्यायचं असेल, तिथं कोण बोलतंय, कोण युद्ध खेळतंय, कोणाची रणनीती काय आहे, हे मला सर्व इथं बसल्या जागी कळालं पाहिजे. महर्षी म्हणले, काही हरकत नाही. एक सेवक होता संजय नावाचा, घोड्याचा रखरखा करणारा. त्या संजयाला बोलवलं. संजयाला हाका मारली महर्षींनी, संजया ये म्हणे, बस. आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्या कुरुक्षेत्रावर, त्या रणभूमीवर काय व्हायलं हे सर्व वृत्तांत राजाला, त्या संजयाला दिसू लागला. मग इकडे युद्धाची तयारी सुरू झाली. महर्षी गेले. महर्षीनं दिव्य दृष्टी प्राप्त करून दिली संजयाला. जसे आपले CCTV कॅमेरे असतात का नाही, बसल्या जागी सगळं दिसतं, तसं संजय म्हणजे धृतराष्ट्राचा CCTV. तर ते बसल्या जागी सर्व काही दिसू लागलं. इकडे युद्धाची तयारी सुरू झाली. बघा, त्या म्हाताऱ्याला कुठे विश्वास आहे, ते म्हणतो संजया संजया संजया. संजय म्हणाला, राजेसाहेब मी इथंच आहे ना, तुला खरंच म्हणे दिव्य दृष्टी प्रदान केली का, म्हणजे संशयखोर वृत्ती, तुला खरंच आता एवढे महान महात्मे आणि ते खरंच नाही करणार का, खोटं करतील का, खरंच तुला दिव्य. हो ना म्हणे राजेसाहेब, मला सर्व दिसायला म्हणे धर्मभूमीवरलं, त्या रणभूमीवरलं. बर, आता काय करतायत म्हणे मग ते. मग ते म्हणाले, आता ते रणभूमी आखतायत म्हणे, रणनीती आखतायत, चक्रव्यूह रचतायत. दोन्ही सैन्य आमने सामने उभे आहेत. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजया, त्या धर्मभूमीवर काय होत आहे हे मला सर्व वृत्तांत सांग, असं धृतराष्ट्र संजयाला म्हणतात.
मग ते संजय सांगत होता, कारण की धृतराष्ट्राला भीती होती. ते खूप वेळेस विचारू लागलं, ते काय करायले आता ते काय करायले, कारण की ती धर्मभूमी होती. तिथं महान मोठे तपस्वी, महान पुण्यवान राजे होऊन गेले. भूमीचा प्रभाव असतो. आता आपण क्षेत्राचा प्रभाव असतो, जागेचा प्रभाव असतो. आता आपण एखाद्या स्मशानभूमीमध्ये जर गेलो तर तिथे आपले विचार बदलतात. तिथे आपल्याला उदासीनता येते आणि आपण विचारशून्य होऊन जातो. एखाद्या लग्नात जाऊ द्या, तिथेही आपले विचार बदलतात. तिथे सोयरे धैर्य ममत्व हे असे विचार येतात. आणि हेच ओंकारेश्वर मध्ये येऊ द्या, इथं तर स्वतःलाच विसरून जातात. आपण कोण आहोत, कसे आहोत ही आपली वृत्तीच राहत नाही. आपण एक सेवक आहोत, भक्त आहोत, आपण सेवाच केली पाहिजे असे विचार इथे उत्पन्न होतात. कारण की जागेचा प्रभाव असतो. तसं ती जागा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजे ती धर्मभूमी आहे. तिथे अनेक महान महान मोठे मोठे शूरवीर क्षत्रिय राजे होऊन गेले. त्यांनी खूप पुण्य केलं. त्या भूमीमध्ये तेवढी शक्ती आहे. एखाद्या वेळेस युधिष्ठिराला धृतराष्ट्राला वाटलं एखाद्या वेळेस युती तर नाही होणार दोघांची, युती झाली म्हणजे पांडूच्या पोरायला पण आपल्याला वाटून द्यावं लागन आणि आपल्या पोरायलाही वाटून द्यावं लागन, म्हणजे एका जागेत दोन तुकडे पडते, असं म्हाताऱ्याचे विचार. त्यामुळे ते तीनदा विचारत होतं. काय झालं मग द्रोणाचार्य संजय म्हणाला, राजेसाहेब आपले शूरवीर तयार आहेत. द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, आणि म्हणे त्यांचे पांडूचे पोरं ते म्हणे भीम अर्जुन नकुल सहदेव काशीराज युधिष्ठिर असे मोठे मोठे त्यांच्या बाजूने वीर आहेत. मग आपल्या बाजूने कोण कोण आहे? कृपाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कर्ण आहे. आता कर्ण हे नाव आलं म्हणून थोडं सांगावंसं वाटतं. कर्ण हा महादानी होता. त्याला जन्मताच कवच कुंडल प्राप्त होते. ज्ञान दान किती करायचा आणि किती दानी होता याच्याहून तुम्ही तर्क लावा की त्याला जन्मताच ही जी त्वचा आहे हेच कवच होतं. ज्यावेळेस इंद्र आले त्याला मागण्यासाठी काय पाहिजे म्हणजे तुमची कवच कुंडल, त्यांना असं कापून देतात. ही त्वचा आपली निघन का कापल्याशिवाय, तर त्यांना अशी कापून कवच कुंडल दिली. इतका दानी होता. त्याच्यासारखा दानी कर्णासारखा झाला नाही. असा कर्ण महादानी होता, परंतु अधर्माच्या बाजूने होता. अधर्माच्या बाजूने होता का धर्माच्या बाजूने होता याला फारसं महत्व नाही. तो किती एकनिष्ठ होता याला महत्व आहे. एकनिष्ठता किती असावी त्या कर्णासारखी. कर्णाला माहित होतं मी अधर्माच्या बाजूने आहे. एवढा दानी माणूस, एवढा ज्ञानी माणूस, एवढा सम्राट, त्याला आपण अधर्म करायला हे कळणार नाही का? अधर्माच्या बाजूने आहे, दुर्योधनाच्या बाजूने आहे हे कळणार नाही का? परंतु नाही, त्याला माहित होतं आपण अधर्माच्या बाजूने आहेत, परंतु आपण त्यांचं खाल्लेलं आहे. आपण त्यांचं मीठ खाल्लेलं आहे. आपल्या मराठीमध्ये मन आहे, ज्याचं खावा मीठ त्याचं काम करावं नीट, अशी आपल्या मराठीमध्ये मन आहे. तर ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकदा भेटले होते कर्णाला. अरे कर्णा, तू अधर्म करतोय म्हणे. म्हणे नाही देवा, मी धर्मच करतोय. माझा राजा, माझा मालक अधर्म करीत असन, पण मी धर्मच करतो, कारण की मी
ठाम आहे, तसं एकनिष्ठ राहिलं पाहिजे माणसाने. तुमच्यामध्ये बघा, एखाद्याची नेत्याने नाराजी केली की लगेच तुम्ही पक्ष बदलता, ह्या पक्षातून त्या पक्षात. आता तर असं म्हणू नाही, पण आता तर संस्थानही पुरत आणि महाराजही पुरत. एखाद्या महाराजांना नाराजी केली की ते महाराज सोडायचं, संस्थान सोडायचं दुसऱ्या संस्थांमध्ये, दुसऱ्या आश्रमामध्ये. म्हणजे एकनिष्ठता ही राहिलेलीच नाही. हे महाराज बरोबर बोलत नाही का, धरलाच दुसरा महाराज. ह्या संस्थांमध्ये आपल्याला मानपान मिळत नाही का, बघितलंच एखादं दुसरं, तिथं नाही का बघितलं तिसरं. असे म्हणजे बदला बदल करणं योग्य नसतं. याच्यामध्ये कधीच सफल होत नाही. आपल्याला जो उद्देश साध्य करायचा, आपल्याला जी किंमत मिळवायची, ही कधीच साध्य होत नाही. बघा, काही राजकीय क्षेत्रातली जरी इथे मंडळी बसलेली असेल, एकनिष्ठ जर राहिलं पक्षामध्ये, तर एक दिवस किंमत येते पक्षामध्ये. पण त्या माणसाला एकनिष्ठ जर सेवा केली, एकनिष्ठतेनं जर गुरुसेवा केली, तर तो शिष्य, तो भक्त एक दिवस गुरुच्या खूप जवळ जातो, अति विश्वास संपादन करतो. हे त्याला मिळतं. आणि विश्वास हा शब्द इतका मोठा आहे, त्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. आणि ते मिळवण्यासाठी एकनिष्ठता पाहिजे. मग सांगू लागला संजय, कर्ण आहे, हे आहे, ते आहे. म्हणजे ठीक आहे. तर अशी एकनिष्ठता असू द्या सर्वांमध्ये. निष्ठा निष्ठी करू नका. मग संजय सांगत होता, आणि दोन्ही सैन्य आता समोरासमोर उभे आहेत. मग तेवढ्यामध्ये अर्जुन म्हणाला, भगवंता, देवा, अच्युता, रथम स्थापयामि च्युतः, आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा आणि मला बघू द्या की कोण कोण आलंय आपल्या सोबत युद्ध खेळण्यासाठी. कोणते राजे आहेत, कोण आहे, हे मला एकदा बघू द्या. भगवंत म्हणले ठीक आहे. भगवंताने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ नेऊन उभा केला. कसं असतं, सारथ्याचं काम म्हणजे ड्रायव्हरचं काम, मालकानं जे सांगितलं ते आज्ञेचं पालन करणं. जरी भगवंत असला, जरी देव असला, जरी राजा असला, तरी ते त्या टायमाला सारथी होते अर्जुनाचे. म्हणून अर्जुनाचं त्यांना ऐकावं लागत होतं. अर्जुन म्हणाला, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा. ठीक आहे, केला उभा. आणि श्रीकृष्ण परमात्मा सारखा जर सारथी असल, तर तो रथ अन्यत्र कुठे जाणारच नाही. ते सारथी कशाला म्हणतात, घोडे काय आहे, रथ काय आहे, ते मोठं चिंतन आहे, त्याचा खूप मोठा अभ्यास आहे. ते आता आपल्याला इथं सांगायला ते सध्या वेळ नाही. जे विषय आहे तोच महत्वाचा आहे. मग दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केल्यानंतर अर्जुनाने बघितलं, पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, हे असे सगळे शूरवीर योद्धे बघितले. एवढा क्षेत्रीय असलेला अर्जुन, त्यांच्या अंगाला चळकाप सुटला. ते गांडीव हलू लागलं. का की मोह, माया, ममत्व हे तिथे निर्माण झालं अर्जुनाला. हे माझे काका, हे मेवणे, आमके धमके, मावशे, सोयरे, मित्र, आप्तेष्ट, भाऊ, हे सगळं बघितल्यानंतर मोह निर्माण झाला. आणि त्या मोह, ते धनुष्य असं हलू लागलं आणि एवढा शूरच्या हातून धनुष्य गळून पडलं खाली. देव म्हणाला, असं का आहे अर्जुना,
मला देवा समोर द्रोणाचार्य आहेत, मला धनुर्धर म्हणतात, ज्यांच्यामुळे आज मी धनुर्विद्या शिकलो, धनुर्धर ही ज्यांच्यामुळे मला पदवी प्राप्त झाली, असे गुरु समोर आहेत माझे. परत भीष्माचार्य आहेत, पितामह, की ज्यांनी आम्ही छोटे छोटे होतो, रांगते होतो, त्यावेळेस आम्हाला त्यांनी मांडीवर खेळवलं आणि आता त्यांच्यावर बाण चालवायचे. नाही नाही देवा, त्रिलोक्याचं जरी राज्य मिळालं तरी नको रे देवा असं राज्य, असं अर्जुन म्हणू लागला. मग देव म्हणले क्षत्रियाला, हे योग्य नाही अर्जुना, रणभूमीवर आल्यानंतर पाठ फिरवणे हे क्षत्रियाचा अपमान आहे. नाही नाही ते काही असो म्हणे, हे बरोबर मला दिसत नाही. म्हणले अर्जुना, तिकडे तर खूप गप्पा मारायच्या पंडितासारख्या, हे असं ते तसं, असे बाण सोडू, तसे शस्त्र सोडू, असा अस्त्र सोडू, याला क्लास करू, अशा गप्पा मारायच्या. म्हणजे तिकडे इथं थर 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 व्हायला, म्हणजे मोह, इथं खूप मोह सुटला म्हणतो. नाही म्हणे देवा हे मला. मग देवानं त्याला सांगायला सुरुवात केली, आपण खूप सांगितलं यांना म्हणे, हे ऐकले नाही, हे अधर्म करतायत. अधर्माच्या बाजूने उभं राहणं, सक्का भाऊ असो, मामा असो, काका असो, चुलता असो, तो जर अधर्म करीत असन तर त्याच्या विरोधात उभं राहणं हे पाप नाही, असं भगवंत सांगत होते. आता अलीकडल्या काळात सगळ्याला इतिहास माहीत आहे, छत्रपतीच्या भावानं त्यांना साथ दिली नाही, पण त्यांनी तडजोड केली नाही, स्वराज्य स्थापन केलं. काऊन की त्यांचा स्वतःचा भाऊ अधर्माच्या बाजूने होता, म्हणून अधर्माची बाजू कधी धरू नये. मग देव सांगत होते, सांगता 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 अर्जुनाला थोडं त्याची वृत्ती थोडी बदलली. अर्जुन म्हणाला, देवा मी मोहग्रस्त झालो, मी मायाने मोहाने व्याप्त झालो, मला तुम्ही याच्यातून मार्ग सांगा, याच्यातून काहीतरी मला कसा निघेल. मग भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. अर्जुन म्हणाला, शिष्यस्ते हम शाधी माम त्वाम प्रपन्नम. देवा तुम्ही गुरु आहेत, तुम्ही मला मार्ग सांगा. मग देवाने हे ज्ञान कसे प्राप्त करून घेऊ, अर्जुनाने विनंती केल्यानंतर, तो शरण गेल्यानंतर देवानं सांगायला सुरुवात केली की हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, ते ज्ञान कधी प्राप्त होतं, सद्गुरूला शरण गेल्यानंतर. सद्गुरूला शरण कसं जावं हे भगवंत अर्जुनाला सांगतात. ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते. ज्ञानाशिवाय कोणतंच पवित्र नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शिनः. अर्जुना, हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपला उद्धार होतो, पण ते उद्धार करून घेण्यासाठी, ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. सद्गुरूला कसं शरण जावं तर त्याचा विस्तारपूर्वक भगवंत अर्जुनाला सांगतात की आपण जे जीव आहेत, स्त्री असो पुरुष असो, आपण जीव आहोत. हा जीव त्रिविध तापामध्ये गुरफटलेला आहे. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक, आधी दैविक, अशा त्रिविध तापामध्ये हा जीव गुरफटून गेलेला आहे. आणि ह्या त्रिविध ताप
सोडवण्यासाठी सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आध्यात्मिक ताप म्हणजे ताप येणे, सर्दी, खोकला, शारीरिक आजार, शुगर, बीपी, कोरोना. नाव घेतलं काटा आला का अंगाला? सद्गुरूच्या कृपेनं आपल्या भागात असं एवढा फारसा काही त्यानं धुमाकूळ घातलाच नाही आणि इथून पुढे घालणारही नाही. आधी भौतिक विंचू, सर्प, सिंह, व्याघ्र इत्यादी प्राण्यापासून होणारा भौतिक आणि अधिदैविक ताप म्हणजे नैसर्गिक आपत्ती. खूप अतिवृष्टी होणं, खूप ऊन पडणं, खूप थंडी पडणं, जे निसर्गापासून उत्पन्न होणारे जे ताप आहे त्याला अधिदैविक ताप म्हणतात. हे त्रिविध ताप सद्गुरूला शरण गेल्याने जातात आणि माणूस जीव त्या बंधनातून मुक्त होतो. मग त्याला ज्ञानाची प्राप्ती होती. माऊली म्हणतात, ज्ञाने अज्ञाने नेले, आपण कीर्ती मुखत्व केले. म्हणून त्रिविध ताप आहे ते ज्ञानाने जातात. सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. परत तुकाराम महाराज म्हणतात, श्री गुरु वाचुनी माऊली म्हणतात, श्री गुरु वाचुनी संसार तारक, नशेची निष्कंठ आन कोणी. श्री गुरुला शरण गेल्याने आपले ज्ञान प्राप्ती होती. मग शरण जायचं कसं? त्यांना पान, फूल, फळ इत्यादी न्यायचे, त्यांना समर्पित करायचं आणि त्याचबरोबर आपला अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे त्यांच्या चरणी समर्पित करायचे. त्यांना दंडवत प्रणाम करायचा, त्यांना लोटांगण घालायचं आणि मग नम्रपणे प्रश्न विचारायचा आणि मग ते ज्ञान श्री गुरु सांगतात. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग करी दंडवत, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि मग श्री गुरुची कृपा होते. मग श्री गुरु ज्ञान सांगतात. श्री गुरुचं कृपा झाल्यानंतर माणसाला ज्ञानाची प्राप्ती होते. आता त्या एक प्रसंग आहे. श्रीमद भगवतपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांच्या कालखंडातला. त्यांना 4 शिष्य, त्यापैकी एक आनंदगिरी नावाचे त्यांचे शिष्य होते शंकराचार्याचे. आणि आनंदगिरी हे मंद बुद्धीचे होते. बरं का विद्यार्थ्यांनो, आनंदगिरी हे मंद बुद्धीचे होते. वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, व्यवस्थित बोलता येत नव्हतं. मग एक दिवस आचार्यजींचे, शंकराचार्यजीचे कपडे घेऊन ते गंगेवर धुण्यासाठी गेले. गंगेवर धुण्यासाठी गेल्यावर आश्रमामध्ये नित्य नियम असायचा, पाठ चालायचा. पाठाची वेळ झाली होती. बाकीचे शिष्य म्हणले, सद्गुरु, गुरु महाराज, पाठाची वेळ होत चाललेली आहे, आपण पाठ आज घेतलेला नाही, वेळ निघून जात आहे. ते म्हणले, आनंदगिरी यायचा राहिला. असं शंकराचार्य म्हणाले. सर्व विद्यार्थी हसले. म्हणले, आनंदगिरी आला काय न आला काय सारखंच. मग ते आचार्यजींना आवडलं नाही. उपहास उडवला विद्यार्थ्यांनी. मग ते तितक्या वेळेत आनंदगिरी आले
ए म्हणले आनंदगिरी ये बस. बसले. आज तू पाठ सांग म्हणे. विद्यार्थ्यामध्ये शांतताच पसरली. आनंदगिरी पाठ सांगणार, याला वाचता येत नाही, हो का पाठ सांगा. गुरु महाराजांना डोक्यावर हात ठेवला आणि आनंदगिरीनं पाठ सांगायला सुरुवात केली. मोजक्या शब्दात सांगितला, म्हणजे त्रोटकाचार्य त्यांचं नाव पडलं. पाठ विस्तृतपणे सांगितला. जसे शंकराचार्य सांगायचे तसंच सांगितलं. ती सद्गुरूची देण, सद्गुरूची कृपा. ती कशामुळं प्राप्त झाली एवढी कृपा? आज त्रोटकाचार्याचे मोठे मोठे ग्रंथ आहेत. ज्या शिष्याला वाचता येत नव्हतं त्याचे आज मोठे मोठे पुराण ग्रंथ शास्त्र आहेत संस्कृत मधले. ते कशामुळे शक्य झालं? स्त्री गुरुमुळं, सेवेमुळं. तितकी एकनिष्ठ सेवा पाहिजे, त्यावेळेस ज्ञानाची प्राप्ती होत असते. अशीच एकनिष्ठ सेवा सर्व विद्यार्थ्यांमध्ये, भक्तामध्ये विश्वास, एकनिष्ठता. आज महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं की गोरखनाथाचा मच्छिंद्रावर किती विश्वास होता. ते स्त्री राज्यात गेले तरी पण यांच्या मनामध्ये एक किंचितही शंका आली नाही की आपले गुरुदेव असं कसं करायले. स्त्री राज्यात गेले, तिथे काय नृत्य करायले, पण गोरखनाथाच्या मनात मच्छिंद्राविषयी तिला इतकी पण शंका आली नाही. अशी एकनिष्ठता असाव, इतकी श्रद्धा असाव, इतका विश्वास असाव. अशा अनेक कथा आहेत. आणि सेवा ही हनुमंतरायाकडून शिकायला पाहिजे की हनुमंतरायाने कशी सेवा केली. बघा, एक रामायणातला प्रसंग आहे. सीते मातेचं हरण झालं होतं. सीते मातेचं हरण झालं. मग हनुमंतराया शोधासाठी निघाले. समुद्र होता वाटेमध्ये. समुद्रावरून उड्डाण करून लंकेला जायचं होतं. उड्डाण घेणार इतक्यात सुरभी नावाचा राक्षस आला आणि तो म्हणाला, अरे 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 थांब 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 म्हणे. मग ते थांबले. हनुमंत थांबल्यानंतर ते म्हणे मला फार भूक लागली. मग हनुमंत म्हणे काय आणून देऊ खायला? अरे नाही नाही नाही, तुलाच खायचं. तो राक्षस नाही म्हणे, तुम्ही काय करा, मला माझ्या प्रभूनं, माझ्या रामचंद्रानं, माझ्या सद्गुरूनं मला सेवा सांगितली. सीते मातेचं हरण झालेलं आहे, तिचा शोध लावणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते मला शोध लावू द्या, प्रभूला सांगू द्या, न बोलवता तुमच्याकडे येईन आणि मला खाऊन टाका. मग माझं कार्य संपतं म्हणे. पण प्रभूनं मला सांगितलंय तेवढं मला सेवा करू द्या. नाही 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 म्हणे, ते काय प्रभू ते काही सेवा किंवा काय नाही म्हणे, आत्ताच खायचं मला तुला. तो राक्षस ऐकत नव्हता. तो न ऐकल्यामुळं त्याचा हट्ट तो सोडत नव्हता. आणि हे विश्वासानं सांगत होते, मी तुला न भेटता आपण होऊन तुझ्याकडे येतो, फक्त मला एवढं कार्य करू दे. ते म्हणला, ते कार्यगिरी तुझं तिकडे, मला आधी तुला खायचं. असं म्हणाल्यावर बघा, अशा राक्षस प्रवृत्तीचे लोक ऐकत नाही. राक्षस म्हणजे काय, त्याला शिंग गिंग नसतात, अकराळ विकराळ नसतात. आत्ताचे राक्षस म्हणजे विचारानं राक्षस आहेत. विचार आसुरी बुद्धी असली की माणूस कोणाचं ऐकत नाही. पहिला तरी रावण,
कुंभकर्ण असे कांड्यावर मोजण्यात इतके राक्षस होते. आता तर कोण राक्षस कोण दुर्जन आणि कोण सज्जन पता लावणेच मुश्किल आहे. विचारानं राक्षस असतो, शरीरानं नाही. तसा तो अति दुष्ट विचारी तो राक्षस, तो मला खायचाच, खा म्हणे. त्याने मग तोंड फाकवलं. एक योजन म्हणजे 8 मैल, भलता मोठा झाला. हे बी काय हनुमंत कमी नव्हते. हनुमंत म्हणजे त्यांनी मग त्यांची शक्ती दाखवली. ते त्याच्यापेक्षा दुप्पट 2 योजन झाले. यानं पुन्हा 4 योजन तोंड फाकवलं. हे 8 योजन झाले. हे असं वाढत 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 त्यांचं 60 योजन पर्यंत गेलं. मग मात्र आपण म्हणतो ना, मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. म्हणजे बुद्धी आहे. हनुमंतरायाला जेवढी शक्ती होती तितकी बुद्धी पण होती. त्या शक्तीचा कसा योग्य वापर करायचा हे स्त्री गुरुच्या कृपेमुळं त्यांना चांगलं अवगत होतं. मग त्यांनी काय केलं, सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा भिकट रूप धरी लंक जलावा. त्यांनी अति सूक्ष्म रूप धारण केलं. बघ, अति सूक्ष्म. ते 60 योजन झाला ना राक्षस, हे एकदम सूक्ष्म झाले. आणि त्याच्या तोंडातून चक्कर मारून उड्डाण घेऊन लंका. हे बघत बसलं, वानर कुठे गेलं, वानर कुठे गेलं. वानर लंकेत पोहोचलं. असे बजरंगबली म्हणजे सेवकाची शक्ती अपार असते. जसं प्रभू रामचंद्राच्या आणि सेवकाला काय होत असतं, वारंवार संकट येत राहत असतात. जसं की प्रभूच्या आदेशाने हनुमंतराया सीतेच्या शोधाला निघाले. ते कार्य मोठं होतं आणि मग त्याला अनेक संकट आले, वाटान राक्षस आले. तसे सेवकाला सेवा करीत असताना अनेक संकट येतात, पण त्यांना कधी जुमानायचं नाही. आपलं कार्य आपण करत राहायचं. आता आपले भक्त बाबाजीला मला म्हणत असतात, हे खूप अडचण व्हायली, असं चाललं तसं चाललं, असं व्हायलं तसं व्हायलं. काय नाही, आपण आपली सेवा करत राहायचं. सेवा केली की ते मार्ग निघतो, संकट टळून जातं. आता आपण इतकी सेवा करतो, ज्याची सेवा करतो. आता आपण 10 दिवस हा महोत्सव करतोय. कोणाचा करतोय? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. किती विघ्न आले, रामगुरु बाबाजी सारखा सद्गुरूचा आणि गणरायाचा आशीर्वाद असला तर आपले किती विघ्न आले तर ते विघ्न राहणारच नाहीत. आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडणार असा आपल्याला ठाम विश्वास पाहिजे. तो आहेच. असा विश्वास पाहिजे. आपण गणरायाची उपासना करतो, आराधना करतो. रामगिरी बाबाजीचा आपल्यावर आशीर्वाद, एवढे महान तपोनिधी सद्गुरू आहेत. आणि आपल्याला किती संकट आले, किती अडचणी आल्या तरी आपलं हे कार्य न थांबणार आहे, न रुकणार आहे, हे चालणार आहे. फक्त आपण कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाची निंदा करायची नाही. कोणी चांगलं म्हणो, कोणी वाईट म्हणो, आपण आपलं कार्य करत राहायचं. आणि आपले सेवेकरी भक्तगण असेच एकनिष्ठेनं श्रद्धेनं सेवा करतात, म्हणून तर एवढं शक्य होतं. काल ते बालकीर्तनकार आले होते महाराज.
आणि त्यांनी त्यांचे जे गुरु होते ते सोबत होते त्यांच्या तिथे. ते बालक होतं कीर्तन करणारा, पण त्यांचे जे गुरु होते ते म्हणत होते की बाबाजी इतके 8 दिवसात 2-2 दिवसामधून 2-2 3-3 कार्यक्रम करतोय, पण अशी शिस्त असं नियोजन ओंकारेश्वर मध्येच बघायला मिळालं. कीर्तनामध्ये काय लाईन होत्या म्हणजे माय माऊलीच्या बी माणसाच्या पण असे रांगेत बसलेले होते सर्व. असं कुठंच नियोजन नसतं. मग हे सर्व मग वर्णन कोणाचं येतं? भक्ताचं. म्हणलं महाराज भक्त सर्व नियोजन करतात, भक्त सगळं शिस्तीमध्ये राहतात आणि भक्तांना स्वयंशिस्त स्वतः शिस्त पाळल्यानंतर सांगायची गरजच पडत नाही. असे बाहेरचे लोक येऊन आपलं गुणगान आपलं कौतुक करतात. आता सेवेक मी सांगितलं की सेवे करायला खूप त्रास असतो. सेवकाला भक्ताला खूप परिस्थितीतून जावं लागतं आणि ते जातात. आता कधी कधी आता इथे सेवा करताना पार्किंगवाले असतात बघा, त्या पार्किंगवाल्याच्या वर काही काही येणारे जे भाविक असतात ते भिडतात. खाली जाऊ देत नाही. पादत्र्यानेवाले खडे टोचत देत, चप्पल नेऊ देत नाही खाली. असं पण बिचारे नम्रपणे सेवा करतात आणि त्यांनी आणून दिले तर पुन्हा इकून आमचं आहे तो कस का आणून दिली, आमचे आदेश असतात. म्हणजे बिचारे ते सेवा करतात. असं आपला हा महोत्सव सर्व सेवेकऱ्यांच्या भक्तांच्या एकनिष्ठेतून सेवेतून संपन्न होतो. याला अनेक प्रकारच्या अडचणी येतात, विघ्न येतात, परंतु सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. सर्व सेवेकऱ्यांनी खूप चांगली सेवा केली. आता बिचाऱ्या माय मावल्या काही बिचाऱ्या म्हाताऱ्या असतात, चालता येत नाही, खूप इच्छा असती गणरायाच्या आरतीला येण्याची, बिचारे त्यांना कोण आणणार. बिचारा ड्रायव्हर लोकांना खूप मदत केली. ह्यावेळेस ड्रायव्हर युनियननं मी सांगितलं त्यांना तुम्हाला जेवढी सेवा होईल तेवढी करा. बिचाऱ्यानं स्वतःच्या डिझेल टाकून ह्या सर्व माय मावल्या इथं आणल्या. त्यानंतर आता आपण इथं कोणी आलं तर बघतं किती स्वच्छ परिसर आहे, किती सुंदर आश्रम आहे. पण हे सुंदरता ही स्वच्छता ही काय आपोआप होत नाही, किंवा काही बटन नाही की बटन दाबले की स्वच्छ, असं नाही. हे बिचारे स्वच्छता समितीवाले मेहनत घेतात, वारंवार वारंवार त्याच्या हातात खराटेच असतात. काही झालं की झाडणं, काही झालं की झाडणं, तेव्हा हे सर्व एकदम स्वच्छ परिसर दिसतो. त्याच्यानंतर येणारे भाविक भक्त अगदी भोजनाचा आनंद घेतात, स्वाद घेतात, पण ते भांडे बासणं वगैरे घासणं स्वच्छ करणं हे पण सेवेकऱ्यामुळेच होतंय. बिचारे घरचे मोठे श्रीमंत असतात, पण काही इथं आले की सगळे एक होतात आणि हेच याला सेवा म्हणतात. आपण कोण आहोत हे इथं विसरलं पाहिजे. हे विसरणंच खऱ्या सेवेकऱ्याचे लक्षण आहे. आपण गरीब आहोत, आपण श्रीमंत आहोत, आपण असे आहोत, आपण तसे आहोत, हे मनामध्ये राहिलंच नाही पाहिजे. मग हेच खरं सेवेकऱ्याचं लक्षण आहे. आपण एक सेवेकरी आहोत, भक्त आहोत. आपण इथं मनातून तनाने मनाने सेवा केली पाहिजे, हेच फक्त मनात आलं पाहिजे.
पारायणावाल्यानं अगदी सुंदर पारायण केलं, एकदम ओळीबद्ध स्वरबद्ध. कमी मोजके माणसं असावं पण व्यवस्थित असावं. ते एक अनुष्ठान आहे, तप आहे पारायण म्हणजे, आणि ते अनुष्ठान व्यवस्थित झालं पाहिजे. नाही तर काय ते नुसतं ओळी हां 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 ते काय म्हणजे ते अनुष्ठान होत नाही. एकदम व्यवस्थित केलं. भजनी मंडळ आहे, काय सुंदर भजन केलं हो. अशी परिस्थिती आली काय काय म्हणजे परवा दिवशीची परिस्थिती आहे. परवाच्या दिवशीची 5-6 गावचे भजनी गण आले, भजनी मंडळ. आता कोणाला नंबरच लागना म्हणायला. आता काही रुसून जाऊ लागले. अरे म्हणलं थांबा. आणि मग रात्री 4 वाजेपर्यंत भजन चाललं सकाळच्या. आणि ते भजन संपलं आणि काकडा सुरू झाला. अगदी काकड्यावाली मंडळी सुंदर म्हणती, मला तर इथं ऐकू येतं, बाबाजीला येतं, इथल्या भक्तगणाला येतं, पण इथलं सांगितलं नाही मला. पंचक्रोशीतल्या गावातल्या लोकांनी सांगितलं म्हणजे काकडा आम्हाला तिथं ऐकू येतो. वडगाववाल्यानं म्हणे काकडा तिथं ऐकू येतो, इथं हायवे रोडला देवगाव पाटी तिथं ऐकू येतो म्हणे. असं काकडा अगदी सुंदर होतो. असं सर्व आपलं कार्यक्रम एकंदरीत सुंदर चाललेले आहेत. छोट्या स्वरूपात भजनी भजन कीर्तन हे सुरू झालं. तेव्हा भजनी सापडत नव्हते, फोन करावा लागायचा, तुम्ही या तुम्ही या. 4-2 भजनी राहायचे आणि मग ते कडील न्यायचे. आता अशी वेळ आली सद्गुरूच्या कृपेनं, म्हणावं लागतं तुम्ही थांबा. असं त्यानंतर आपल्याला हे सुंदर बालक हरिपाठ घेताना दिसतात गुरुकुलामधले. बघताने खूप सुंदर वाटतं की बालक किती छान हरिपाठ गातायत, किती सुंदर म्हणतायत, किती शिस्तमध्ये येत आहेत. आता आतमध्ये स्क्रीन लावलेली मोठी ऑफिसमध्ये, तिकून रस्त्याने मुलं येताना दिसतात. आता मुडेकर माऊली जी आलती कीर्तनाला, आम्ही ते बसलो होतो आतमध्ये, आणि मग सहज मी क्लिक केलं स्क्रीनवर, ते मुलं येताना कीर्तनाला दिसत होते. ते म्हणे हा काय शिस्त आहे म्हणे, काय मुलामध्ये शिस्त आहे. बरोबर येतात ते, पण त्या शिस्तीमागचं कारण काय आहे, शिस्तीमागची मेहनत. बिचारे सुंदर हरिपाठ गातात. हे 2-3 अध्यापक लोक, तौर महाराज असतील, जे शास्त्री असतील, बळीराम महाराज असतील, हे अत्यंत मेहनत घेतात त्यांच्यावर. त्याच्यानंतर आमचे शिक्षक वृंद, शिक्षक सर्व 7 लोक, हे त्यांना चांगलं शिकवायचं काम करतायत. म्हणून हे सर्व आज तयारी दिसते. आणि हे संस्कार ते बिचारे ऐकून घेतात. त्याला पालकाचं ऐक नाही, माझं ऐक नाही, मुलाची ऐकून घेणे बिचारे करतात. तुमच्या सर्वांबद्दल एकदा टाळ्या व्हा. असं अनेक सेवेकरी अत्यंत निष्ठेने श्रद्धेने सेवा करतात. अशीच सेवा ओंकारेश्वर आश्रमामध्ये चालत राहो. कोणाचा हेवा देवा न हो, अखंडपणे सेवा चालत राहो. धृतराष्ट्रासारखी धृत बुद्धी कोणाला न येऊ. हनुमंतरायासारखी सेवा करण्याची वृत्ती आपल्यामध्ये प्रदान हो. हीच मी आज गणरायाच्या चरणी प्रार्थना करीन की आमच्या सेवेकऱ्याला, आमच्या मायमावल्यांना, आमच्या सर्व सेवेकऱ्यांना चांगली बुद्धी देत जा. आणि आमच्याकडून
असं खूप सेवा करून घेत जा. उत्तर कार्य आमच्याकडून घडत राहो हीच तुमच्या चरणी प्रार्थना. बिचाऱ्या माया मावल्याला खूप श्रद्धा असते बघा. बिचारे सकाळपासून बसलेले आहेत. श्रद्धा याला मोलच करता येत नाही. श्रद्धेनं प्रेमानं देवाला बंधनात टाकलं, देवाला पण बोलता येत नाही. देव कशानंच आकळल्या जात नाही, फक्त प्रेमाने आणि श्रद्धेने देव आकळल्या जातो. नाहीतर कार्यक्रम खूप आनंदात झालेला. बोललं तितकं कमी आहे, ज्ञान सांगितलं तितकं कमी आहे. ज्ञान गहन आहे सागरासारखं, किती घ्यायचं आपल्या हातात आहे. असंच चांगलं राजा, एकमेकाचा द्वेष करीत जाऊ नका, भक्ती मनामध्ये ठेवा, जशी घडण तशी सेवा करत जा. आणि परत एक होत असतं बरं का, आपण सेवा करायलो, सेवा करता 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 सूक्ष्म अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो. ही परीक्षा असते. आता तुमच्या काळात नव्हतं, पण आता नवीन लोकांचे जे शिक्षक आहेत त्यांच्या काळात निघलं. डीएड वाल्याला टीईटी करावं लागते. म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं, हे खरंच म्हणजे शिकवण्याचे पात्र आहेत का हे बघतं. तसं आपण सेवा करत असतो, आपण सेवकच असतो, पण भगवंत सद्गुरू आपली परीक्षा घेतात की हे खरंच सेवेकरी आहेत का, हे पात्र आहेत का, याला अहंकार आहे का, याला क्रोध आहे का, हे सद्गुरू आपली परीक्षा घेत असतात. ती कशी परीक्षा घेतात, मग ते आपल्या सूक्ष्म मनामध्ये येतं बघा. इतकं अन्नदान केलं मी, इतकी पंगत उठिली, इतकं बांधकामाला पैसे दिले लाखानं, ते आपणच केलेलं आहे. एखाद्या गरीब सेवेकरी असला बिचारा, रोज मी तिथं झाडून घेतलं, भांडे घासले, असं केलं तसं केलं, हे असं केलं तसं केलं, हे केलं ते केलं म्हणण्याची गरज नसती. हे गुरुला, सद्गुरूला, भगवंताला काय आपण केलं हे ऑटोमॅटिक कळतं, ते सांगायची गरज नसती. त्यामुळं हा असा अहंकार येऊ द्यायचा नाही कधी, मी हे केलं, मी ते केलं. पुन्हा एक खिन्न भावना येते एखाद्या भक्ताच्या सेवेकऱ्याच्या मनात, ते श्रीमंत मोठा माणूस आहे, ते करू शकतो, आपण काही करू शकत नाही. श्रीमंत आणि गरीब देवाजवळ काय नसतात. आपण आपल्या हैसियतीप्रमाणे, आपण आपल्या यानं आपली सेवा तेवढीच योग्य असते. त्यामुळं तिथं श्रीमंत गरीब हे काही नसतं. आपण एकच मनात ठेवायचं, आपण भक्त आहोत, सेवकरी आहोत, निष्ठेने अशी सेवा माझ्याकडून घडत राहो, एवढंच मनात ठेवायचं. मी हे केलं, मी ते केलं असं कधी मनात आणायचं नाही. जे केलं ते कृष्णार्पण आहे, त्याचं आपल्याला फळ मिळणार आहे. पेरलं ते उगत असतं, उगाल्यानंतर त्याचं फळ मिळत असतं. तसं सेवा केली त्याचं निश्चितच फळ मिळत असतं. ते आपण त्याला म्हणण्याची काही गरज नसते. अत्यंत निष्ठेने तुम्ही सेवा करता सर्वजण. 1 तासाच्या वर टाइम झाला बरं का. नाही, बरेच जण भक्त मला जे समजा बोलू शकतात, 1 तास प्रवचन झालं पाहिजे बरं का, म्हणलं होतं. आता पुढचेही कार्यक्रम आहेत. सुंदर असा हरिपाठ होणार आहे. हरिपाठ झाल्यानंतर गणरायाची महाआरती, आणि महाआरती म्हणजे दीप उत्सव असतो, दिवे लावल्या जातात. नंतर आज अनेक भजनी मंडळ आलेलं आहे, खूप संगीत विशारद आहेत, कलावंत आहेत, गुणवंत आहेत. ते रात्रभर आज
संगीतमय भजन होणार आहे. काही वडीकाळ्यावरून, काही दुरून दुरून, बऱ्याच गावचे आल्या, तर गावाचे नावं माहीत नाहीत बरं का. आणि रात्रभर ते आनंद घेणार आहेत. उद्या विसर्जन सोहळा आहे. विसर्जन सोहळा हा कोणाचा आहे? ओंकारेश्वरचा, बाबाजीचा. हा गणपती कोणाचा आहे? आश्रम कोणाचा आहे? तुमच्या मनात ही धारणा पाहिजे. आश्रम माझा, बाबाजी माझे, गणपती माझा, कार्यक्रम माझा. हे तुमचं आहे. हे सोहळा, हा आनंद हा तुमचा आहे. आम्ही तर काय बाबाजी म्हणतात कधी नेहमी, आम्ही फकीर बिन फिकीर. आमच्यासारख्या फकीराला काय कार्यक्रम असला काय नसला काय, झाडाखाली गुंफामध्ये बसले हरिओम हरिओम करीत नमो नारायण. हा उत्सव, हा सोहळा हा तुमचा आहे. हे तुम्ही करायला पाहिजे आणि माझं म्हणून करायला पाहिजे. आणि उद्या कोण कोण येणार? हात वर करा बरं. माय मावलं हात वर करा. खोट्यानं नाही करायचे, खऱ्यानं करायचे बरं. तुम्ही इकडल्याचे हात बरेच जणांचे खाली आहेत बघा. उद्या तुम्ही येणार का? आपल्या घरामध्ये कार्यक्रम असल्यानंतर तो आपला असतो बरोबर. मग आपण काय करतो? इतरांना आमंत्रित करतो. तसं तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रत्येकाला 4-5 लोकांना घेऊन यायचं, एकट्यानं यायचं नाही. आपण सगळे, माझ्या गणपतीचा कार्यक्रम आहे, माझा सोहळा आहे, चला असं म्हणून सर्वांना आणायचं, एकट्यानं नाही यायचं. देवगावलीच तयारी आहे का? पण म्या बोलवून तुम्ही महाप्रसादाला कमी पडो असं होऊ नये बरं का. तयारी फुल ठेवा. मसाला भात बंदी हाय, तयारी बरं का द्यायची देवगावकरांची. बिचारे सेवा करतात चांगली. देवगावचे सेवेकरी भक्त मंडळ बाबाजीकडे आलते, त्यांनीच आणलेले. बिचारे ते आईसारखं प्रेम करतात बरं का. तसं किंतु परंतु काही शंका मनात आणायची नाही. तुमच्या सर्व गावकऱ्यांची निष्ठा आहे, सेवा करतात. तुम्हाला बाबाजीकडून माझ्याकडून खूप आशीर्वाद. अशी सेवा देवगाव गावकरी असो, सर्व गावकरी असो, अशी सेवा करत जा. सेवा केल्याने निश्चितच तुम्हाला चांगलं फळ मिळेल. आता सेवा खूप पुढे चाललेली आहे. आता वाणीला पूर्ण विराम देणे गरजेचे आहे. गणपती बाप्पाच्या चरणी, ओंकारेश्वराच्या चरणी, रामगुरू बाबाजीच्या चरणी, सेवागिरी बाबाजीच्या चरणी, गुरुवर्य परमश्रद्धेय बाबाजींच्या चरणी आपल्याला अशीच सेवा घडत राहो. आमच्याकडून काही हुक चूक माफ करा आणि आम्हाला अशीच सेवा घडायला उत्तर बुद्धी दे जा, शक्ती दे जा. आणि तुमचे लेकरं म्हणून आम्हाला तुमचं छत्राखाली घे जा. हीच चरणी प्रार्थना करून ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
ओम शांति शांति शांति। ओम नमः पार हर 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 महादेव। सद्गुरुनाथ महाराज की, रामगिरी बाबा, सेवागिरी बाबा की, सब संतन अपने माता पिताओं की, अपने गुरुजनों की, धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का, पंचायतीनंद अखाड़े की, ओमकारेश्वर भगवान की, कारेश्वर भगवान की, हर हर हर